अंधारच होता ज्याच्या नशिबी त्याला प्रकाशाचं दार दिलं. तुमचे मानावी किती उपकार बाबासाहेब, तुमचे मानावी किती उपकार बाबासाहेब. तुम्हीच देशाला संविधान दिलं, तुम्हीच देशाला संविधान दिलं. सर्वांना माझा जय भीम. मी यशस्वी महाराज नमनवर. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावात झाला. त्यांच्या हाच तो सोन्याचा दिवस ज्या दिवशी माता भीमाईच्या पोटी एक तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. तो तेजस्वी तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. आंबेडकरांना वाचण्याचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे. अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी अनेक पदव्यांचं संपादन केलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना सांगितला. अनेक वर्ष चातुर्वर्ण अवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारा समाजबंधू, ज्यांना खायला भाकरी, पियायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते, अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्याचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब. मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करेन तो वाघासारखा गुडगुडल्याशिवाय राहणार नाही, असे मौलिक विचार त्यांनी सांगितले. बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना पान वाट्यावर पाणी पिण्याचा पाणी भरण्याचा अधिकार नव्हता. त्यापैकी एक होते महाराष्ट्र तळात. तेथे स्पृश्य लोक अस्पृश्यांना पाणी भरू देत नव्हते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1947 रोजी 14 भारतीय संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब करुणी जीवाचे दान दिला सर्वांना सत्तेचा बाण. करुणी जीवाचे दान दिला सर्वांना सत्तेचा बाण. अशी भीमरायांची शान बलबलांची तुटते मार. अशी भीमरायांची शान बलबलांची तुटते मार. एवढे बोलून 2 शब्द संपले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तथागत गौतम बुद्धांचा विजय असो.